हरित क्रांती म्हणजे काय आणि हरित क्रांतीची कारणे या संदर्भात या ठिकाणी चर्चा करणार आहोत. भारतामध्ये प्रामुख्याने सन 1960 नंतरचा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये शेती क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले. रासायनिक खते, संकरित बी बियाणे, कीटकनाशके, यंत्रसामग्री इत्यादींचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. नवीन कृषीविषयक व्यूहरचना आखून देशभरामध्ये त्याचा सर्वत्र स्वीकार करण्यात आला. याचा इफेक्ट काय झालेला आहे तर त्यामुळे अन्नधान्य व इतर पिकांच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ घडून आली आणि शेती क्षेत्रातील या मूलभूत बदलांनाच आपण हरित क्रांती असे म्हणतो. म्हणजे प्रामुख्याने भारतामध्ये 1966 ते 1969चा जो कालखंड होता त्या कालखंडामध्ये भारतामध्ये हरित क्रांती घडून आलेली होती. हरित क्रांती म्हणजेच काय तर शेती कसण्याच्या ज्या आधुनिक आणि नव्या तंत्रज्ञानाशी मिळत्या जुळत्या नसणाऱ्या शेती उत्पादन पद्धतीचा त्याग करणे, म्हणजे पारंपरिक पद्धतींचा त्याग करणे आणि त्याऐवजी नव्या व आधुनिक पद्धतींचा व तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे व त्यामार्फत शेती उत्पादनात वाढ घडवून आणणे म्हणजे हरित क्रांती होय. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये जी पारंपरिक पद्धती होती त्या पारंपरिक पद्धतीचा शेती कसण्याची पद्धती आहे, जे पारंपरिक तंत्रज्ञान होते त्या तंत्रज्ञानाचा पारंपरिक उत्पादन पद्धतीचा त्याग करून त्याऐवजी त्याच्याशी मिळत्या जुळत्या नवीन तंत्रज्ञानाचा आधुनिक पद्धतींचा स्वीकार करणे आणि त्याच्या आधारे मग कृषी क्षेत्रातील उत्पादनामध्ये वाढ घडवून आणणे म्हणजेच हरित क्रांती होय. आणि भारतामध्ये प्रामुख्याने 1966 ते 1969 या कालखंडामध्ये हरित क्रांती घडून आलेली आपल्याला पाहावयास मिळते. आता ही हरित क्रांती घडून येण्यासाठी काही घटक कारणीभूत ठरलेले आहेत किंवा या हरित क्रांतीची काय वैशिष्ट्ये आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे की उच्च पैदाशीच्या बियाणांचे कार्य. हरित क्रांती ज्यावेळी घडून आले त्यावेळी प्रामुख्याने उच्च पैदाशीच्या बियाण्यांचा वापराने प्रामुख्याने हरित क्रांती भारतामध्ये घडून आलेली आहे. म्हणजेच काय तर सुधारित व संकरित जातीची जी बियाणे आहेत त्या बियाणामुळे पिके पूर्ण होण्याचा कालावधी घटला. म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्तीचं उत्पादन येऊ लागले. वर्षभर शेती करून त्यामध्ये एकाच जमिनीमध्ये 3-4 पिके घेणे शक्य झाले. हे फक्त उच्च पैदाशीची जी बियाणे आहेत या हायब्रिड उत्पादनामुळे बियाणांच्यामुळे प्रामुख्याने उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. कमी वेळेमध्ये जास्त उत्पादन होऊ लागले. पीक तयार होण्याचा जो कालावधी तो कालावधी कमी करण्यात आला. त्यामुळे वर्षभरामध्ये 3-4 पिके घेणे शक्य झालेले आहे. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य होते की उच्च पैदाशीच्या बियाणांचे जे कार्य आहे त्या कार्यामुळे भारतामध्ये हरित क्रांती घडून आलेली आहे. रासायनिक खतांचा वापर कृषी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने ज्यावेळी हरित क्रांतीचे कार्य सुरू झाले त्यावेळी ज्या पद्धतीने उच्च पैदाशीच्या बियाणांचा वापर वाढला त्याच पद्धतीने रासायनिक खतांचा देखील वापर या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणजे नव्या शेतीविषयक व्यूहरचनेचे रासायनिक खतांचा वापर वाढवण्यासाठी या ठिकाणी उत्तेजन मिळालेले आहे. म्हणजे भारतातील हरित क्रांती प्रामुख्याने बियाणे आणि खते यांच्यावरच आधारित होती. म्हणजे उच्च पैदाशीची बियाणे आणि त्याचबरोबर रासायनिक खतांचा वापर यामुळे या ठिकाणी हरित क्रांती घडून येण्यास मदत झाली. आणि शेतजमिनीची जी सुपीकता आहे ती सुपीकता वाढवण्याकरता आणि ती सुपीकता टिकवून ठेवण्याकरता या रासायनिक खतांचा वापर करणे त्या कालखंडामध्ये आवश्यक होते. आणि या रासायनिक खतामध्ये प्रामुख्याने फॉस्फेट, नायट्रेट, अमोनियम सल्फेट इत्यादींचा अंतर्भाव होता. आणि हे जे खते आहेत त्या खतांचे उत्पादन कारखान्यामध्ये होत होते आणि त्याच्या आधारे मग शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी याचे एक योगदान महत्त्वाचे ठरलेले आहे. म्हणजे ज्या पद्धतीने उच्च पैदाशीच्या बियाणांचा वापर वाढला त्याच पद्धतीने रासायनिक खतांचा देखील या ठिकाणी वापर वाढलेला आहे. पाणी पुरवठ्याच्या वाढत्या सोयी. पाणी पुरवठा करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी वर्षभर पाणी पुरवठा 12माही पाणी पुरवठ्याच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध झाल्या तरच त्या ठिकाणी वर्षभर पिके घेणे शक्य होणार होते. त्यामुळे हरित क्रांतीची ज्यावेळी सुरुवात झालेली होती त्या हरित क्रांतीच्या सुरुवातीमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी पाणी पुरवठ्याचा वापर देखील वाढवण्यात आलेला आहे. कारण पाणी पुरवठ्याच्या पुरेशा सोयी नसल्यामुळे शेती उत्पादन वाढवण्यावरती मर्यादा पडत होत्या. आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन नवे जे कृषी तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानानुसार पाणी पुरवठ्याच्या सोयीचा विस्तार करण्यात आला. शेतीला 12माही पाणीपुरवठा होईल अशा योजना राबवण्यात आल्या. धरणे, कालवे, विहिरी, तलाव, पाझर तलाव, कूपनलिका, बंधारे इत्यादी सोयी करण्यात आल्या. आणि अधिकाधिक क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न केले गेले. या ठिकाणी मग लघु पाटबंधारे योजना यासाठी अनेक मोठ्या योजना पाणीपुरवठ्याच्या राबवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पाणीपुरवठ्याच्या वाढत्या सोयी देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या आणि त्याचा इफेक्ट म्हणून या ठिकाणी हरित क्रांती घडून आली. शेतीविषयक संशोधन.
भारतातील हरित क्रांतीचे आणखी एक महत्त्वाचे कारण किंवा वैशिष्ट्य म्हणजे शेतीविषयक संशोधन करण्यात आले होते. सरकारने सन 1907 नंतरचा जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये शेतीविषयक संशोधनाच्या कार्याला चालना दिली. संशोधनाच्या माध्यमातून मग संकरित दर्जेदार बी बियाण्यांची निर्मिती झाली. रासायनिक खतांचे वापर वाढले. कोणत्या पिकासाठी कोणते खत आणि किती प्रमाणात वापरावे याचा चिकित्सक अभ्यास त्या ठिकाणी करण्यात आला. शेतीसाठी आवश्यक असणारे उपयुक्त तंत्राचा शोध लावण्यात आला. पीक संरक्षणासाठी नवीन प्रभावी कीटकनाशके शोधून काढण्यात आली. त्याचबरोबर भारतीय शेती संशोधन मंडळ आहे, राज्य शेती संशोधन मंडळ आहेत, कृषी विद्यापीठं आहेत, कृषी महाविद्यालय आहेत इत्यादी संस्थांचे जे संशोधन कार्य आहे ते या ठिकाणी उपयुक्त ठरले आणि या सर्वांचा परिणाम म्हणून भारतामध्ये हरित क्रांती घडून आलेली दिसून येते. कर्ज पुरवठ्याच्या सोयी या ठिकाणी ज्यावेळी उच्च पैदाशीच्या बियाणांचा वापर वाढला, रासायनिक खतांचा वापर वाढला, पाणी पुरवठ्याच्या सोयी होत्या. मग हे सर्व घेत असताना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा देखील आवश्यक होता. कारण कृषी क्षेत्रातील जे शेतकरी आहेत त्यांचे उत्पन्न खूप कमी असते. त्यामुळे त्या कमी उत्पन्नाच्या आधारे त्यांना आधुनिक पद्धतीने शेती करता येणे शक्य नव्हते. त्यासाठी मग कर्ज पुरवठ्याच्या सोयी या ठिकाणी वाढवण्यात आलेल्या आहेत. म्हणजे शेती क्षेत्रातील अल्प, मध्यम, दीर्घ मुदतीचे जे भांडवल पुरवठा आहे, कर्ज पुरवठा आहे, तो कर्ज पुरवठा या ठिकाणी नवीन कृषीविषयक व्यूहरचनेमध्ये हा कर्जपुरवठा करण्यावरती भर देण्यात आला. म्हणजेच काय तर बी बियाणे, खते, कीटकनाशके, ट्रॅक्टर, विद्युत पंप, इतर अवजारे यांची खरेदी करण्यासाठी कर्ज पुरवठ्याच्या सोयी उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असतील, सहकारी पतपुरवठा संस्था आहे, भूविकास बँका आहे, नाबार्ड आहेत, स्टेट बँक आहे, पतसंस्था आहेत. या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी शेतीसाठी आवश्यक असणारा कर्जपुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला आणि त्याच्या आधारे मग कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन आधुनिक पद्धतींचा वापर करून उत्पादन वाढवण्यावरती भर दिला गेला. शेतीचे यांत्रिकीकरण करण्यात आले. म्हणजे शेतीचे यांत्रिकीकरण हे देखील हरित क्रांतीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शेती क्षेत्रामध्ये जे संशोधन केले होते त्या संशोधनातून नवीन तंत्रांचा या ठिकाणी शोध लावला गेला, त्यांचा विकास करण्यात आला. शेती क्षेत्रातील निरनिराळ्या कामासाठी यंत्रांचा वापर वाढवला गेलेला आहे. आधुनिक यंत्रसामग्री शेती क्षेत्रामध्ये आली, नवीन अवजारे आली आणि यांच्या वापरामुळे काय झालेलं आहे तर शेतीची उत्पादकता वाढली. शेती क्षेत्रामधील जी पारंपरिक साधने होती त्याच्याऐवजी ट्रॅक्टर, विद्युत पंपसेट, कापणी मळणी यंत्र, पीक भरण्याची यंत्र या यांत्रिकीकरणाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला आहे आणि या यांत्रिकीकरणामुळे कृषी क्षेत्राचे उत्पादन आहे ते उत्पादन भरमसाठ पद्धतीने वेगाने वाढत गेले आणि त्याचाच परिणाम म्हणून काय झालेला आहे तर हरित क्रांती घडून आलेली आहे. पीक संरक्षण व्यवस्था पिकांचे नुकसान हे मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. त्यामध्ये निरनिराळे किडे, कीटक, रोग, टोळधाड इत्यादी कारणांमुळे पिकांचे नुकसान होते. दरवर्षी सामान्यपणे 5% पिकांचे नुकसान हे या टोळधाड, कीटक यांच्यामुळे होत असते आणि हे नुकसान टाळण्यासाठी पीक संरक्षण उपाय योजण्यात आले. म्हणजे पीक विमा योजना जी आहे ती या ठिकाणी राबवण्यात आली. विविध प्रकारची रोगप्रतिकारक औषधे, रासायनिक द्रव्ये यांचा वापर वाढलेला आहे आणि त्या आधारे मग कीटकनाशकांच्या खरेदीसाठी सरकारनं अर्थसहाय्य दिले. पीक संरक्षण योजनेमुळे जे झालेलं नुकसान आहे ते सरकारमार्फत किंवा त्या योजनेमार्फत भागवण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले आणि आधुनिक बियाणांचा वापर, रासायनिक खतांचा वापर याच्या आधारे मग त्यांनी कृषी क्षेत्रातील उत्पादना वाढीवरती या ठिकाणी भर देण्यात आलेला होता. गोदामांच्या सुविधा. बरेच शेतकरी आर्थिक अडचणीमुळे माल विक्रीची घाई करतात. कारण शेतमाल हा नाशवंत स्वरूपाचा आहे आणि हा नाशवंत स्वरूपाचा शेतमाल असल्यामुळे या ठिकाणी शेतकरी लगेच विक्री करत असतात. शेतकऱ्यांची प्रतीक्षा क्षमता कमी असते. मालाची विक्री ते ताबडतोब करत असतात. यासाठी सरकारने शेतमाल साठवणुकीच्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मध्यवर्ती गोदाम सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. राज्य गोदाम महामंडळे आहेत, भारतीय अन्न महामंडळ आहेत इत्यादीद्वारे सरकारने गोदामाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे तो त्या ठिकाणी साठवणूक करून ठेवता येईल आणि त्याच्या आधारे मग शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकेल. आणि ही जी योजना आहे ती योजना प्रामुख्याने या कालखंडामध्ये झाल्यामुळे शेतकरी उत्पादनामध्ये वाढ होण्यास, शेती क्षेत्रामध्ये हरित क्रांती होण्यास मदत झाली. शेतमाल किमतीची शाश्वती. त्याचबरोबर सरकारने एक महत्त्वाची योजना आणली की हरित क्रांतीमुळे शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. शेतमालाचा साठा पडून राहिला, त्याच्या किमती घसरू नयेत यासाठी सरकारने देखील आधारभूत किमती जाहीर केलेल्या आहेत. म्हणजे बाजारातील धान्याच्या किमती आधारभूत किमतीपेक्षा कमी झाल्यास सरकार आधारभूत किमतीने धान्य खरेदी करते. म्हणजे एक प्रकारचे त्या ठिकाणी एक आधारभूत किंमत प्रस्थापित झाली, जेणेकरून शेतकऱ्यांचे अधिकाधिक
नुकसान होणार नाही, त्यांना उत्पादन खर्चापेक्षा थोडेफार अधिक उत्पन्न मिळेल यासाठी आधारभूत किमतीची जी आहे म्हणजेच काय शेतमाल किमतीची शाश्वती आहे ती सरकारमार्फत दिली गेली आणि मग शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळाले. मग हे जे नवीन आलेले बियाणे आहेत, रासायनिक खते त्यांचा वापर करण्यासाठी शेतकरी पुढे आले आणि त्याच्या वापराच्या आधारे मग हरित क्रांती भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, भारतीय कृषी क्षेत्रामध्ये घडून आलेली दिसून येते. काही इतर प्रेरक घटक देखील या ठिकाणी कारणीभूत ठरलेले आहेत. शेतकऱ्यांना बाजारविषयक माहिती उपलब्ध करून दिली गेली. वृत्तपत्रे असेल, मासिके आहेत, टी व्ही आहेत, रेडिओ आहे इत्यादी माध्यमाद्वारे शेतीविषयक जी माहिती आहे किंवा शेतमालाच्या किमतींना या ठिकाणी प्रसिद्धी दिली गेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची फसवणूक या ठिकाणी या आधारे टाळणे शक्य झालेले आहे. म्हणजे शेतकऱ्याला बाजारपेठेविषयी, शेतमालाच्या किमतीविषयी योग्य माहिती मिळू लागलेली आहे. म्हणजे हे जे सगळे घटक आहेत ते ह्या सर्व घटकांच्या आधारे मग भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्रामुख्याने हरित क्रांती घडून आलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे हरित क्रांती म्हणजेच काय तर पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन आधुनिक पद्धतींचा, नवीन यंत्रसामग्रीचा, आधुनिक बियाणांचा, रासायनिक खतांचा वापर करून कृषी उत्पादनामध्ये वाढ घडवून आणली. म्हणजेच त्या आधारे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये हरित क्रांती घडून आलेली दिसून येते आणि त्यासाठी काही घटक या ठिकाणी कारणीभूत ठरलेले आहेत.